मंडळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने थेट भाजप कार्यालयावर हल्ला चढवला, तोडफोड केली. या हत्येचा मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे बाळासाहेब सरोदे, राहणार जोशी गल्ली, जुना बोरमणी नाका, सोलापूर. बाळासाहेब सरोदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नेमकं काय घडलं? ही हत्या नेमकं कशी झाली? मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब सरोदे यांच्या घरातील एक महिला सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. त्या उमेदवारीसाठी तयारी करत होत्या. राजकीय हालचाली सुरू होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करत विरोधी गटाला उमेदवारी जाहीर केली. याच निर्णयामुळे जोशी गल्ली परिसरात गेल्या 2 दिवसापासून दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. शाब्दिक वाद, धक्काबुक्की, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू होतं. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं आणि याच तणावाचं शुक्रवारी स्फोट झाला. वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं आणि या हाणामारी दरम्यान बाळासाहेब सरोदे यांच्यावर धारदार शस्त्राने भोगसून हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका गंभीर होता की बाळासाहेब अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान बाळासाहेब सरोदे यांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली. मनसे कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक रस्त्यावर उतरले. संतापाचा उद्रेक झाला आणि संतप्त जमावाने जोशी गल्लीतील भाजप कार्यालयावर हल्ला चढवला. कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. काचफोड, फर्निचर नुकसान, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही काळासाठी जोशी गल्ली आणि जुना बोरमणी नाका परिसर पूर्णपणे अस्थिर झालं. या घटनेनंतर मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही हत्या भाजपचे शंकर शिंदे यांच्या घरी बाळासाहेब सरोदे हे गेले होते आणि त्यानंतरच तिथेच बाळासाहेब सरोदे यांची हत्या करण्यात आली, असा आरोप केला जातोय. ही हत्या अचानक झालेली नसून राजकीय कटातूनच करण्यात आली आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालावं आणि संबंधित भाजप नेत्यांवर थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सोलापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जुना बोरमानी नाका, जोशी गल्ली आणि आसपासच्या परिसरात सध्या पोलीस छावणीसारखं दिसत आहे. पोलीस आयुक्त राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली जात आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे इतकी गंभीर घटना घडूनही अद्यापही कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. यामुळे मृत्यूच्या कुटुंबियांमध्ये आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकूण काय तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात घडलेली ही घटना फक्त एक हत्या नाही, ती निवडणूक, सत्ता संघर्ष आणि वाढत्या राजकीय हिंसाचाराचं एक चित्र आहे. प्रश्न अनेक आहेत. राजकारण इतकं हिंसक का होतंय? निवडणूक वाद थेट जीव घेण्यापर्यंत का जातोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात खरे दोषी कोण? पोलीस तपासातून सत्य काय बाहेर येतं? दोषींवर कठोर कारवाई होते का? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आणि खरंच जे महायुतीचे 68 उमेदवार जे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत, हे खरंच निवडून आलेले असतील की काहीतरी दबावामुळे निवडून आलेले असतील, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.